नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्त अशी टेस्टी करंदीची भजी। मुळात म्हणजे काही जणांना माहिती नसेल करंदी काय आहे, तर करंदी म्हणजे एक कोळंबीचा प्रकार आहे। जी छोटी कोळंबी असते एकदम, ती म्हणजे सुकलेली असते ती सुकट, आणि ओली असते ती करंदी म्हणतात त्याला। तर त्या करंदीची टेस्टी लागते खूप भजी, त्याच्यामुळे आम्ही शक्यतो भजीच करतो। तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे बेसन पीठ, त्यामध्ये मी टाकलेलं आहे मिरचीचं वाटण। मिरची मी 7 ते 8 घेतली, त्यानंतर लसणाच्या पाकळ्या 7 ते 8 घेतल्यात, आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे चवीसाठी। आणि मिश्रण छान बारीक व्हावं त्यासाठी टाकलेलं आहे थोडं चिमूटभर मीठ। मीठ टाकल्यामुळे एकदम मिरची वगैरे सर्व बारीक होतं। तर ते मिश्रण मी पिठामध्ये टाकलेलं आहे। त्याच्यानंतर टाकलेले आहे थोडीशी हळद, आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे, थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला व्यवस्थित असं बेसन पीठ एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे। तर पहा, मी छान पीठ एकत्र केलेलं आहे, आणि त्याच्यानंतर टाकलेली आहे करंदी। करंदीसुद्धा मी छान पिठामध्ये मिक्स करून घेतली आहे। आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहताय मी इथे कोळंबी टाकते आहे। मला कोळंबीची भजी आवडते, त्याच्यामुळे मी मिस्टरांना म्हटलं होतं की माझ्यासाठी कोळंबी घेऊन या। कोळंबीसुद्धा मी बेसन पिठामध्ये छान अशी मिक्स करून ठेवली आहे, आणि 1 ते 1.5 तास हे मी पीठ असंच ठेवणार आहे, आणि त्यानंतर तळायला घेणार आहे। मस्त गरमागरम छान लागते। तर पहा, इथे तेल आपलं मीडियम टेम्परेचरवरती तापलेलं आहे, आणि त्यात मी आता भजी सोडत आहे करंदीची। पहा, मी अशा पद्धतीने सर्व भजी तेलात सोडलेली आहेत। तेल आपल्याला जास्त तापून द्यायचं नाहीये, कारण की पहिला घाणा मग करपला जातो। एकदम कमी टेम्परेचरवरती तेल तापलेलं असेल त्यावेळेस आपल्याला भजी सोडायची आहे, आणि पूर्ण 5 ते 7 मिनिट आपल्याला भजी परतून घ्यायची आहे तेलामध्ये। जोपर्यंत ब्राऊन होत नाही तोपर्यंत भजी व्यवस्थित तळून घ्यायची आहे, आणि व्यवस्थित असं ती करंदीसुद्धा शिजली पाहिजे। तर लो टू मीडियम गॅसवरती तुम्ही भजी फ्राय करायची आहे। तर पहा, इथे आपली भजी ब्राऊन झालेली आहे, आणि मी खाण्यासाठी